मंडळी, मी पोस्टमन बोलतोय आणि आज पण आपल्याकडे एक पत्र आलंय. तर बघूया हे पत्र कुणाचं आहे. मित्रांनो, आई गावदेवी प्रसन्न कुमार दर्श विनोद दवणे यांचा लाडका जंजीर शेठ याचं पत्र आहे. तर बघूया जंजीर काय बोलतोय. बरेच दिवस झाले जंजीरला देवाघरी जाऊन. काय बोलतोय तो आपल्या मालकाला बघायची उत्सुकता लागलेली आहे. देवाघरी पोचून मला खूप दिवस झाले मालक. तुमच्यासोबत बोलायची खूप इच्छा होती, पण तुमच्यासोबत कोणी बोलूच देत नव्हतं. म्हणून हे पत्र लिहितोय. वेळात वेळ काढून हे पत्र ऐका मालक. जेव्हा माझं वय 14 महिने होतं तेव्हा आपली पहिली भेट बेल्ले बाजारामध्ये झाली होती. तुम्हाला आठवतो का हो मालक? तुम्ही बघताच माझ्या प्रेमात पडले होते. तिथून पुढे तुम्ही मला घरी आणलं, तुमचं प्रेम दिलं, तुमची माया दिली. तुमचं प्रेम पाहून तुमच्या दावणीला पळायची खूप इच्छा झाली. पहिल्याच फेऱ्याला तुम्ही माझा वेग पाहून सर्वजण माझ्या प्रेमात पडलात. तिथून पुढे आदत मध्ये पळून मी 50 ते 60 गुलालाचा मान मिळवला. तेव्हा तुम्ही सर्वजण खूप खुश झाला होतात. तशा आठवणी खूपच आहेत मालक, पण सगळ्यात सांगता येणार नाहीत. सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम माझ्या मालकानं म्हणजे विनोद दादानं केलं. तो माझ्या काळजाचा तुकडा होता आणि मी पण त्याच्या काळजाचा तुकडा होतो. मालक, तुम्हाला माझी सवय आठवते का हो? जेवढी पब्लिक तेवढा जास्त पळायचो मी. तुम्ही सर्वांनी अभिमानानं सांगायचा जंजीर दोन्ही खांदी पब्लिकचा भिताड आहे म्हणून. तसं गुलाल बरंच आहेत माझं, सगळं सांगता येणार नाही. आठवणीतलं मैदान सांगायचं झालं तर ओवल्याचं मैदान. त्या मैदानात लोकांनी भरपूर भीती घातली होती की तुमची गाडी इथे लागणार नाही. तरी मी माझ्या मालकासाठी जीव तोडून पळालो आणि दोन्ही गाड्या अत्तरात मारल्या. इथं पण देवाघरी त्या दोन्ही मैदानाची आठवण सांगायला लागलो तर एकदम रंगवून सांगतो मालक. इथं पण सगळ्यांना माझा यावा वाटतो. मालक, तुमच्या सगळ्यांना माझी आठवण येते का हो? येतच असणार. मला जाणीव आहे मालक याची. घरच्यांनी तर सर्वांनी मला पोरासारखा जीव लावला होता. मालक, मला कधीच विसरता येणार नाही आणि विसरू शकत नाही अशा सगळ्यांच्या आठवणी आहेत. तुम्ही सर्व मंडळी, आपल्या ग्रुपची पोरं काळजात राहणार. स्वभावाने एकदम शांत होतो म्हणून सर्वांचा लाडका झालो होतो. सुट्टी मेकर वर्षाल दादांनी केलेली माझी सुट्टी माझ्या आठवणीतच राहील. सूरज ड्रायव्हर आणि महेंद्र ड्रायव्हर या दोघांनी आणलेल्या माझ्या गाड्या माझ्या आयुष्यातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. माझ्या मोठ्या भावाचं काम केलं या दोघांनी. कधी मला मारलं नाही, कधी माझं शेपूट चावलं नाही, अहो कधी आसूड सुद्धा मारला नाही. सर्वांची इच्छा होती की आता झालेल्या पेडगाव मैदानात मी पळावं. ही इच्छा अपूर्णच राहिली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. पण असं लय वाटत होतं की मला पण या मैदानात पळायला पाहिजे. मालक, तुम्हाला तो दिवस आठवतोय का हो? बिनजोडचा तो दिवस माझ्या पायाला लागलं. मनात एकच होतं की माझ्या मालकाचं नाव पडून द्यायचं नाही आणि तिथं मी जीव तोडून पळालो. 3च पायावर पळालो होतो, पण 2 चकड्यानं गुलाल घेतला होता. अचानक माझी तब्येत बिघडली आणि त्यावेळी विक्की दादा, भावेश म्हात्रे, विशाल पावशे, परेश म्हात्रे, सत्यवान म्हात्रे, रमेश काना, अक्षय पाटील, मंथन, यश, स्वयं दवणे यांनी माझ्यावर खूप जीव लावला. आणि प्रमोद दादा, पिंटू दादा, जितू दादा, कैलास दादा, मेघनाथ दादा, प्रशांत पडके यांची खूप साथ मिळाली. एवढं करून सुद्धा माझी तब्येत अचानक बिघडत गेली. तिथून मला काही कळेनाच झालं आणि 21 जूनच्या त्या संध्याकाळी सगळं काही उलट घडणार होतं. काहीतरी विपरीत घडणार होतं. काळाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि नियतीने मात्र तिची खेळी खेळली आणि नियतीच्या त्या शर्यतीत मालक आपली गाडी पडली. त्या दिवशी माझा शेवट झाला. देवाकडे बघून माझे डोळे मिटले, पण मनात माहित होतं मालक, माझा तिळतिळ तुटणार. माझ्या जाण्याने तुमच्या मनात कधीच न भरून निघणारी पोकळी तयार होणार. ह्या सगळ्याची जाणीव होती, पण काय करणार मालक? जन्म आहे तिथं मरण सुद्धा आहे. काहीच करू शकत नव्हतो. नियतीच्या पुढं कुणाचंच काही चालत नव्हतं. मालक, तुमचा माझ्यावरचा जीव भरपूर होता म्हणून तर एका फोनवर मुंबईवरनं तुम्ही घाटावर आला होता, पण माझ्याकडे थांबायला वेळ नव्हता. मालक, माझी आठवण म्हणून घरच्या एका गायला एक वासरू आहे.
तो आता चांगला पळतोय. तुम्ही सर्वजण मला त्याच्यात बघा. नक्कीच तुमचं नाव करेल तो माझ्यासारखंच. आणि माझा आशीर्वाद कायम तुमच्या बरोबर असेल. त्या वासरा बरोबर असेल. माझी साथ कायम तुमच्या बरोबर असेल. तुमच्या बरोबर मी जरी नसलो तरी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या पाठीशी उभा असणार. देवाघरी करमत नाही हो मालक. तुमच्या प्रत्येक व्यक्तीची आठवण खूप येते. असं वाटतंय निघून यावं परत आपल्या घरी. तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात येऊन सामील व्हावं. अहो जरी देवाच्या मनात असलं तर परत नक्कीच येईल. तुमचा लाडका जंजीर.